मोठे वाघोदा येथे माळी परिवारामध्ये उत्साहात दशामाता स्थापना संपन्न। रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील माळीवाड्यात माळी परिवारातील जगन्नाथ माळी यांच्या घरी यंदाही मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात दशामातेची स्थापना करण्यात आली आहे। गुजरातची परंपरा आणि श्रद्धेची जोपासना चेतन माळी यांच्या पत्नी दिव्या माळी या मूळच्या अहमदाबाद गुजरात येथील आहेत। गुजरातमध्ये हा सण अत्यंत श्रद्धाभावाने साजरा केला जातो। याच परंपरेनुसार आणि दशामातेवरील गाढ श्रद्धेमुळे त्या गेल्या 4 वर्षांपासून सातत्याने या उत्सवाचे आयोजन करत आहेत। वाजत गाजत मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम, स्थापनेचा सोहळा। उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील राम मंदिरातून वाजत गाजत दशामातेची मिरवणूक काढत अत्यंत भक्तिभावाने स्थापना करण्यात आली। 10 दिवसांचा उत्सव, नवरात्रीप्रमाणेच हा 10 दिवसांचा सोहळा गावात आनंदाच्या वातावरणात चालतो। संध्याकाळची आरती व जागरण, या काळात संध्याकाळी परिसरातील व परिवारातील सर्व महिलांच्या उपस्थितीत सामूहिक आरती होते। तसेच रात्री जागरण व्हावे यासाठी विविध पारंपरिक खेळ खेळले जातात। उत्सवाचे आकर्षण या धार्मिक महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी दूरवरून नातेवाईक दर्शनासाठी आवर्जून येत असतात। उत्सवाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण परिवाराच्या वतीने प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। स्थापना झाल्यापासून हा संपूर्ण सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडत आहे। प्रमुख सहभाग, हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर माळी, चेतन माळी, नूतन प्रदीप माळी, योगिता संजय माळी, वैशाली समाधान माळी, रुपाली कमलाकर माळी, अश्विनी संजय माळी यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिक, महिला, पुरुष आणि लहान मुले-मुली मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत। माझं नाव जगन्नाथ शिवाजी माळी। आमची सुनबाई ही गुजरातमध्ये अहमदाबाद येथून आलेली होती। आमच्या परिसरामध्ये रावेर तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये ह्या देवीचं त्या ठिकाणी प्रचार प्रसार नव्हता। आमच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण असल्यामुळे आमच्या घरातील मंडळींनी त्यांना सहकार्य चांगल्या पद्धतीने मदत केली आणि सहकार्य केलं। आणि दररोज आमच्या घरामध्ये जो नैवेद्य होतो तो अलग प्रकारचा होतो। एक विशेष गोष्ट अशी आहे की जे आमचे काही शेजारी पाजारी जे काही आमच्या सुना आहेत, नातेवाईक आहेत किंवा मित्रमंडळी आहेत, ते प्रत्येक नैवेद्य त्यांच्या श्रद्धाभावाने त्या ठिकाणी आणत असतात आणि हर्षोल्लासाचं वातावरण त्या ठिकाणी होत असते। आणि दररोज संध्याकाळी खेळांचा कार्यक्रम, अलग पद्धतीचे खेळ म्हणजे जागरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो। आणि ज्याप्रमाणे आरती ही सुद्धा त्या ठिकाणी 40-45 त्या ठिकाणी महिला मंडळी किंवा लहान मुली त्या आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करून जल्लोषामध्ये त्या ठिकाणी आरतीचं त्या ठिकाणी गुणगायन त्या ठिकाणी गायन केलं जाते। आणि ज्याप्रमाणे आमच्याकडे जे आमचे नातेवाईक आहेत, रावेर आहेत, शहापूर मध्य प्रदेशमध्ये, ब्रह्मपूर आहेत, यावल आहेत, तर प्रत्येक नातेवाईक आमच्याकडेच असतात। आणि 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी जो गुरुवार अचानक जो गुरुवार येईल त्या गुरुवारी आम्ही देवी मातेच्या त्या ठिकाणी भंडाराचा कार्यक्रम आयोजन करण्यात येते। आणि त्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी यथाशक्तीप्रमाणे गावातील, गल्लीतील आणि नातेवाईक सुद्धा त्या ठिकाणी मदत करत असतात। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी भाव, श्रद्धा, विश्वास वाढलेला आहे। आणि आमच्या मनातील त्या ठिकाणी ज्या इच्छा होत्या, त्या ठिकाणी आमच्या मनातील त्या ठिकाणी कल्पना होत्या, त्या ठिकाणी देवी मातेने पूर्ण केलेल्या आहेत। अशी त्या ठिकाणी आमची श्रद्धाभाव त्या ठिकाणी देवी मातेबद्दल त्या ठिकाणी दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहोत। हीच त्या ठिकाणी दशामातेबद्दल त्या ठिकाणी महिमा आम्ही त्या ठिकाणी सांगू शकतो।